आता सध्या जर परिस्थिती पाहिली तर युद्धजन्य परिस्थितीमध्ये ह्या बायोगॅस असेल किंवा नैसर्गिक गॅसला किती महत्त्व आलेलं आहे हे आपल्या सर्वांना आता सध्या कळतच आहे. आणि त्याची विशेष करून झळ ही ग्रामीण भागाबरोबर शहरी भागाला सुद्धा पडताना दिसत आहे. आज आपण या ठिकाणी देशी गाय संशोधन केंद्रामध्ये बायोगॅस प्रकल्प या ठिकाणी पाहणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर सोमनाथ माने, प्रमुख शास्त्रज्ञ देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र कृषी महाविद्यालय पुणे. ॲक्च्युली हा 500 किलो शेणाचा हा प्रकल्प आम्ही या ठिकाणी तयार केलेला आहे. यामध्ये हा टँक आहे. ह्या टँकमध्ये 500 किलो शेण टाकतो, त्याचबरोबर 500 लिटर पाणी, असा 1000 लिटर कॅपॅसिटीचा हा टँक आपण या ठिकाणी तयार केलेला आहे. ज्यावेळेस आपण हे 500 किलो शेण आणि 500 लिटर पाणी हे ह्या टँकमध्ये टाकतो त्यावेळेस एक प्रकारचा हा मडपंप बसवलेला आहे. हा मडपंप खाली तळ्याला आहे. ज्यावेळेस हे शेण आणि पाणी मिक्स केल्यानंतर ह्या मोटरच्या सहाय्याने आपण हा मडपंप ज्यावेळेस चालू करतो त्यावेळेस तो ॲटोमॅटिकली ते शेण आणि पाणी हे मिक्स होत असतं. म्हणजे 90% शेण कालवण्याचं काम ह्या मडपंपाच्या माध्यमातून होतं, जे की हे शेतकऱ्यांसाठी किंवा जे मोठे प्लांट आहे त्यांच्यासाठी खूप जिकिरीचं जातं. तर हे खूप अशा पद्धतीने सोपं होतं. आणि ज्यावेळेस हे चांगल्या पद्धतीने शेण आणि पाणी मिक्स होतं, मिक्स झाल्यानंतर ह्या कॉकच्या साहाय्याने आपण हे फिरवलं की हे शेण बरोबर ह्या पाईपच्या साहाय्याने ह्या टँकमध्ये जातं. हा 300 लिटर कॅपॅसिटीचा टँक आहे. ह्या टँकच्या माध्यमातून हा डायजेस्टर आहे. पुढे हा डायजेस्टरमध्ये ही स्लरी 50% पाणी 50% शेण अशा पद्धतीने ह्या डायजेस्टरमध्ये जाऊन आणि ह्या डायजेस्टरमध्ये फर्मेंटेशन होऊन त्याच्यामध्ये हा गॅस तयार होतो. गॅस तयार झाल्यानंतर ह्या पाईपच्या साहाय्याने हा गॅस आपण हे पाईपलाईन जोडलेली आहे. हा थोडंसं इथं जे गॅसमध्ये पाणी तयार होतं ते थोडंसं इथं आपण काही प्रमाणात कमी केलं जातं आणि त्यातून ह्या पाईपच्या साहाय्याने हा समोर त्या ठिकाणी आपण पाहू शकता बलून लावलेला आहे. तो बलूनमध्ये तो गॅस जातो. पाईपलाईनच्या साहाय्याने आपण पहिल्यांदा जो बायोगॅस आहे तो ह्या बलूनमध्ये आपण स्टोअर केला जातो. ह्या टोटल प्लॅनची कॅपॅसिटी ही 20 क्युबिक मीटर आहे. 500 किलो शेणापासून आपल्याला 20 क्युबिक मीटर गॅस भेटतो. त्याची कॅपॅसिटी आपण पूर्ण बायोगॅस ह्या बलूनमध्ये स्टोअर केला जातो. त्यानंतर आम्ही या ठिकाणी आपण पाहू शकता हे मेम्ब्रेन टेक्नॉलॉजीवरती चालणारं हे प्युरिफिकेशन युनिट आहे. आपण ह्या संशोधन केंद्रामध्ये पहिल्यांदाच ही टेक्नॉलॉजी छोट्या प्रमाणात ज्या ठिकाणी प्लांट आहे त्या ठिकाणी ही तयार केलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे मेम्ब्रेन या ठिकाणी वापरलेले आहेत. त्यातून जास्तीत जास्त गॅस हा क्लीन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्वसाधारणपणे जर पाहिलं तर बायोगॅसमध्ये मिथेनचं प्रमाण हे 65% आपल्याला मिथेन आढळतो. परंतु ज्यावेळेस आपण हे प्युरिफिकेशन करतो, प्युरिफिकेशनच्या माध्यमातून आम्हाला ह्या प्रोजेक्टमध्ये 89% प्युअर मिथेन गॅस ह्या मेम्ब्रेन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून भेटलेला आहे. तो ज्यावेळेस आपण क्लीन केला जातो, पुन्हा पाईपलाईनच्या तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता हे पूर्ण रीडिंग आपण ह्या ठिकाणी घेतो की टोटल गॅस बायोगॅस किती तयार झाला, त्यातून प्युरिफिकेशन होऊन पुन्हा बायोगॅस किती तयार झाला, त्याचं पूर्ण रेकॉर्डिंग आपण या ठिकाणी ठेवत जातो. आणि ह्या पाईपलाईनच्या माध्यमातून पुन्हा जो क्रूड बायोगॅस होता ते प्युरिफिकेशन करून तो हा 3 क्युबिक मीटरचा हा छोटा बलून आहे. ह्या बलूनमध्ये आपण हा प्युअर बायोगॅस स्टोअर केला जातो आणि तिथून पाईपलाईनच्या माध्यमातून डायरेक्ट आपले जे मिल्क प्रोसेसिंग युनिट आहे त्या ठिकाणी आपण तो बायोगॅस मिल्क प्रोसेसिंगसाठी वापरला जातो. त्याचबरोबर आपण या ठिकाणी पाहू शकता हा जो डायजेस्ट झालेला जी स्लरी असते ह्या पाईपच्या साहाय्याने आपण ही स्लरीसुद्धा या ठिकाणी ह्या स्लरी टँकमध्ये आपण इथं 2 ते 3 दिवस स्टोअर करतो. त्याच्यामध्ये जे बेनिफिशियल बॅक्टेरिया आहेत ते बॅक्टेरियासुद्धा त्या ठिकाणी आपण टाकतो आणि त्यातून आपण त्या आतमध्ये मडपंपसुद्धा बसवलेला आहे. मडपंपाच्या साहाय्याने शेणातील पाणी सेपरेट करणे आणि पावडर सेपरेट करणे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जी स्लरी आपण
बायोगॅसमधली जी स्लरी निघते त्यातून अशा प्रकारचे ही पावडर, म्हणजे पाणी एकीकडे जातं आणि ही पावडर आपल्याला अशा प्रकारची पावडर, फर्मेंटेड पावडर ही जी म्हणते, ह्याचा कुठल्याही प्रकारचा वास येत नाही आहे आणि ही शेतीसाठी खूप उपयुक्त आहे. ह्याच्यापासून आम्ही प्रोमसुद्धा तयार करतो, फॉस्फरस रिच ऑर्गॅनिक मॅन्युअर. तर अशा प्रकारे आपल्याला ही स्लरी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. खूप चांगली डायजेस्टेड पावडर शेणाचे आपल्याला इथं पाहायला भेटते. आता जी ही आपण पावडर बघितलेली आहे त्याच्यामध्ये आपण रॉक फॉस्फेट टाकतो, तसेच बेनिफिशियल बॅक्टेरिया टाकतो आणि त्याच्यापासून हे प्रोम खत तयार करतो, म्हणजे फॉस्फरस रिच ऑर्गॅनिक मॅन्युअर आपण त्याला म्हणतो, स्फुरदयुक्त सेंद्रिय खत. तर अशा प्रकारे आपण शेणाची गोळीसुद्धा तयार करतो आणि हे स्फुरद ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात असतं. त्यामुळे अलीकडे शेतकऱ्यांचा ह्याकडे कल खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. काही शेतकरी पावडर फॉर्ममध्ये सुद्धा वापरतात. ह्या मशीनच्या सहाय्याने आपण अशा प्रकारचे हे गोळी तयार करतो. ज्यांना ॲक्च्युली कमर्शियल प्रोजेक्ट ह्याचा करायचा आहे, प्रोम विक्री करायची आहे, त्यांच्यासाठी ह्या छोट्याशा मशिनरी आपल्याला ग्रॅन्युलर वगैरे ह्या लागत असतात. तर त्याप्रमाणे आपण ह्या मशिनी वापर करू शकतो. बायोगॅस नंतर जी आपली स्लरी निघते, स्लरीमधनं आपण पावडर तयार करतो आणि त्या पावडरपासून आपण पाहिलं की प्रोमसुद्धा तयार केलं जातं. त्याचबरोबर आपण खूप चांगल्या पद्धतीचं गांडूळ खत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. गांडूळ खतसुद्धा खूप चांगल्या पद्धतीचे निघतं. अनेक शेतकरी डायरेक्ट जे शेण निघतं त्याच्यापासून गांडूळ खत तयार करतात, परंतु त्या प्रक्रियेला थोडासा वेळ लागतो. परंतु हीच जर डायजेस्टेड स्लरी आपण च्या माध्यमातून जी पावडर तयार करतो, त्या पावडरच्या माध्यमातून जर आपण गांडूळ खत तयार केलं तर ते तयार होण्याचा कालावधीसुद्धा खूप कमी होतो. तर आता आपण पाहिलं की त्या ठिकाणी बलूनमध्ये जो प्युअर गॅस आहे, आपण जो प्युरिफिकेशन त्याचं केलेलं आहे, तर तिथून हा पाईपलाईनच्या माध्यमातून हा गॅस इथं जवळजवळ 800 ते 900 फूट लांबी तिथून आहे, त्याची लांबी तिथून हा आणलेला आहे. हा कॉम्प्रेसर आहे. कॉम्प्रेसरच्या माध्यमातून हा गॅस आपण त्या पाईपच्या माध्यमातून ओढला जातो आणि तो गॅस ओढून आपण ह्या बायोगॅस सिलेंडरमध्ये हा स्टोअर केला जातो. तर ह्या बायोगॅस सिलेंडरमध्ये ज्यावेळेस आपण हा गॅस स्टोअर केला जातो, त्यानंतर हा इथं तुम्ही पाहू शकता की हे 2 कनेक्शन दिलेले आहेत. हा डायरेक्ट सिगडीला जोडलेला आहे आणि तो डायरेक्ट खवा मशीनला जोडलेला आहे. म्हणजे एका वेळेस 2 ते 3 ठिकाणी सुद्धा आपण हा बायोगॅस वापरू शकतो. आता विशेष काय झालेलं आहे की आपण हा पहिल्यांदा जो बायोगॅस होता तो 65% त्यामध्ये मिथेन होतं, परंतु ज्यावेळेस आपण प्युरिफिकेशन करतो, तो प्युरिफिकेशन केल्यामुळं त्याची शुद्धता हे 89-90% गेलेली आहे. त्यामुळे साध्या लायटरने सुद्धा आपण हा गॅस अतिशय व्यवस्थित त्या ठिकाणी पेटवू शकतो. तर हा 90% मिथेन गॅस हा प्युअर आपण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. जसा तुमचा LPG चालतो त्या पद्धतीने हा चालवण्यात येत आहे. आणि ह्या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून दररोज 150 ते 200 लिटर दूध आमचे लास्ट इयरचे जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी ह्या ठिकाणी दूध प्रक्रिया करतात. या ठिकाणी दूध गरम करणे, पनीर तयार करणे, त्याचबरोबर तूप तयार करणे, त्याचबरोबर लस्सी तयार करणे, असे वेगवेगळे प्रोडक्ट आम्ही या ठिकाणी तयार करत असतो. विशेष करून खोवा हा डायरेक्ट आपण ह्या मशीनच्या माध्यमातून सुद्धा करतो. तर अशा प्रकारे आम्ही दररोज 100 ते 150 लिटरपर्यंत आम्ही हे प्रोडक्ट प्रोसेसिंग ह्या बायोगॅसच्या माध्यमातून करत आहोत.